पैलवान बऱ्यापैकी वजन हे चुकीच्या मार्गाने कमी करतात. ज्यामध्ये प्लास्टिकचे कपडे घालून धावणे असेल किंवा अंगावरती चादर घेऊन व्यायाम करणे असेल, तसेच पाणी कमी पिणे असेल किंवा 1-2 दिवस पूर्णपणे पाणी बंद करणे. स्टीमसारखे ज्या गोष्टी आहेत ते अतिप्रमाणात घेणे आणि याच्यामुळे शरीरातील जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. यामध्ये मसल लॉस होऊ शकतात. तर तुम्ही अशा पद्धतीने जर वजन कमी केलं, तर तुम्हाला इंजुरी होऊ शकते. तुमचा स्टॅमिना किंवा तुमच्या कुस्तीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळेला पैलवानांनी काय केलं पाहिजे? आपण अजून सुद्धा कुस्ती ही पूर्णतः पारंपरिक पद्धतीनेच व्यायाम करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बदल घडवून आणायचा नाहीये. नक्कीच जर आपण पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करू, या दोघांनाही एकसाथ घेऊन जाणं गरजेचं आहे. मग तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुमचं वजन हे ॲक्चुअली तुमच्या चरबीतलं म्हणजे फॅटमधलं कमी करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेला फॅटमधलं वजन कमी करायचं असतं, तर त्याची जी तयारी आहे, हे साधारणतः 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यापासून तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला तुमचं योग्य हायड्रेशन असणं म्हणजे योग्य पाण्याचं प्रमाण तुमच्या शरीराला जाणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या बॉडीला इलेक्ट्रॉन्स चांगले मिळणार आहेत. त्यामुळे तुमची ताकद किंवा स्टॅमिना ही चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होणार आहे. तसेच सायंटिफिक डाएटचा तुम्ही वापर केला पाहिजे. आपण अजून सुद्धा बघितले तर भरपूर सारे पैलवान हे जे जुन्या पद्धतीचेच आहार करत येत आहेत. परंतु आत्ता जे काही अभ्यास झालेले आहेत किंवा तुम्हाला जर नॅशनल, इंटरनॅशनलला जरी कुस्ती खेळायची असेल, तर त्याचा एक सायंटिफिक डाएट कशा पद्धतीने केला पाहिजे, याची सुद्धा जोड आपण देणं गरजेचं आहे.